नमस्कार मित्रांनो. जिल्हा परिषद पुणे अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत स्टाफ नर्स आणि ANM पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. चला तर मग या भरतीविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. सर्वप्रथम बोलूया स्टाफ नर्स पदाबद्दल. एकूण 155 पदांसाठी ही भरती होणार आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे GNM किंवा BSc नर्सिंग. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 20,000 रुपये मानधन मिळणार आहे. यानंतर आहे ANM नर्सिंग स्टाफ पद. एकूण 22 पदे असून ANM नर्सिंग पात्रता असणाऱ्यांना अर्ज करता येणार आहे. या पदासाठी दरमहा 18,000 रुपयांचे मानधन देण्यात येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही पदं कायमस्वरूपी नाहीत, कंत्राटी स्वरूपात आहेत. पण सुरुवात कुठून तरी व्हायलाच हवी ना? हीच ती पहिली पायरी असते आपल्या स्वप्नातील सेवेकडे. अर्ज करणारा उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा, कोणतीही गुन्हेगारी नोंद नसावी आणि सर्व कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडाव्यात. ओपन उमेदवारांसाठी 150 रुपये आणि आरक्षित प्रवर्गासाठी 100 रुपये शुल्क आहे. हे शुल्क डिमांड ड्राफ्टद्वारे भरायचं आहे. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी, पुणे या अर्जाची मुदत 28 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2025 आणि अर्ज प्रत्यक्ष सादर करायचा आहे जिल्हा परिषद पुणे NHM कक्षात. लक्षात ठेवा, अपूर्ण, चुकीचा किंवा उशिरा आलेला अर्ज थेट बाद. म्हणून वेळेत नीट अर्ज भरा. आणि हो, निवड प्रक्रिया पूर्णपणे मेरिटवर आधारित आहे. तर बघा, व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, आणि ते बेल आयकॉन पण नक्की चालू करा बरं, जेणेकरून पुढच्या नर्सिंग भरतीचं अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आमच्या द गव्ह डेस्क या चॅनलला सपोर्ट करा आणि आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पण ॲड व्हा. तिथं रोज नवीन भरतीची माहिती, PDF आणि फॉर्म भरायचं मार्गदर्शन मिळतं.